तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे शैक्षणिक वर्ष 2026-27, तर त्याच्यामध्ये विषय आहे गणित आणि गणित विषयामध्ये प्रकरण क्रमांक 3 आहे संख्यांच्या जगात. तर त्याच्यातला जो सराव संच 3.2 आहे, तर तो सराव संच 3.2 पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सराव संच 3.2 मध्ये जो पहिला प्रश्न आहे, खालील चौकटीत पेक्षा मोठा पेक्षा लहान हे चिन्ह वापरायचं आहे. तर याच्यामध्ये पहिलं बघा, इथे आहे ऋण 10 आणि 5. तर एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या जर धन असेल तर नेहमी धनसंख्या मोठी असते. त्यामुळे कोण मोठी येणार? 5 मोठी येणार. आता इथे ऋण 19 आणि ऋण 5 आहे. तर बघा, इथे संख्या रेषा काढली. समजा इथे 0 आहे, तर शून्याच्या डावीकडे -1 -2 म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3. तर अशा पद्धतीनं पुढे गेल्यावर ऋण 5 तुम्हाला मिळेल. पुढे गेल्यानंतर म्हणजे मागे मागे जसं येईल तसं ऋण 5 मिळेल. तर पहिला ऋण 5 मिळणार आणि ऋण 5च्या सुद्धा पलीकडे कुठेतरी काय मिळणार? ऋण 19. म्हणजे जसं जसं संख्या रेषेत तुम्ही मागे जाताय, म्हणजे इकडे डावीकडे जाताय, तसं तसं संख्या काय होतात? कमी कमी होत जातात. त्यांची किंमत कमी कमी होत जाते. मग आता हा -5 आहे. -5च्या पण डावीकडे कोण आहे? -19. त्यामुळे ती संख्या आणखीन कमी झालेली असणार आहे. त्यामुळे किंवा 2 ऋण संख्या दिल्या असतील तर 19 आणि 5 मध्ये मोठा कोण? 5. पण जर दोन्ही ऋण संख्या असतील तर त्याच्यामध्ये 19 आणि 5 मध्ये मोठा 19, तसं धनसंख्या असतील तर. पण जर का दोन्ही ऋण संख्या असतील, दोन्हीही ऋण असतील, तर मग तुमचा कोण मोठा येणार? ऋण 5 मोठा येणार. ओके, कारण ऋण 5च्या पण डावीकडे ऋण 19 आहे, त्यामुळे ती त्याच्यापेक्षा लहान होणार. ओके, तर याच्यातली मोठी संख्या कोण? ऋण 5 किंवा ऋण 19 लहान ऋण 5 पेक्षा. आता ऋणसंख्या आणि 0, तर याच्यामध्ये नेहमी 0 मोठा हे लक्षात ठेवा. कारण बघा, इथे 0 आहे आणि इथं ऋण 3 आहे, तर अजून डावीकडे येते. त्यामुळे ऋण 3 लहान येणार, 0 मोठा येणार. त्यामुळे पेक्षा लहान, ऋण 3 शून्यापेक्षा लहान. 8 आणि 12 या दोन्ही धनसंख्या आहेत, त्यामुळे नक्कीच 12 काय असणार आहे? मोठा असणार आहे. 5 आणि 0 धनसंख्या आणि 0 मध्ये धनसंख्या काय येणार? मोठी येणार. 5 मोठी येणार शून्यापेक्षा. आता इथं मगासारखं परत आहे ऋण 3 आणि ऋण 9. तर सगळ्यात मोठी कोण येणार? ऋण 3 ही ऋण 9 पेक्षा काय आहे? मोठी आहे. तर आता इथे 7 आणि 4 जर याच्यामध्ये बघितलं, किंवा सॉरी 4 आणि 7 यांची बेरीज. आता इथे एक नियम लक्षात ठेवायचा, चिन्हे जर समान असतील, चिन्ह जर समान तर बेरीज करायची, हा एक नियम. आणि चिन्हे जर भिन्न असतील, भिन्न म्हणजे वेगवेगळी असतील, तर काय करायचं? वजाबाकी. तर हा नियम लक्षात ठेवा. आता 4चं चिन्ह काही नाही म्हणजे धन, 7च्या समोर काही नाही म्हणजे किंवा काय आहे ते धनसंख्या आहे. तर दोन्ही पण धनसंख्या आहेत, चिन्ह समान, तर बेरीज. तर थोडक्यात 4 आणि 7ची बेरीज केल्यावर किती येणार? 11. ओके, आणि धनचिन्ह असं काही वेगळं लिहायची गरज नाही, त्यामुळे फक्त 11 असं लिहा. मोठ्या संख्येचं चिन्ह धनचिन्ह. आता इथे जर बेरीज करायला गेला आपण, तर इथे ऋणचिन्ह आहे, इथेही ऋणचिन्ह आहे. चिन्ह समान म्हटल्यावर बेरीज, तर 5 आणि 4 किती येणार? 9 येणार. पण यातल्या मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? ऋण. त्यामुळे उत्तर काय येणार? ऋण 9 येणार. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 9. आता इथे बघा, याचं चिन्ह ऋण आहे, याच्या समोरचं चिन्ह धन आहे. तर चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी. मग 7 मधून 2 गेले किती उरणार? 5. आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? ऋण चिन्ह, त्यामुळे ऋण 5. ओके, ऋण 5 मोठा येणार. परत 10 मधून 2 गेले किती उरणार? 8, कारण याचं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे, याचं चिन्ह ऋण आहे. ओके, ऋण आणि धन म्हणजे वजाबाकी. मग वजाबाकी केल्यावर 2 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन 8 असं लिहिण्याऐवजी आपण फक्त काय लिहितो? 8 लिहितो. ओके, आता इथे जर बघितलं, हेही चिन्ह ऋण आहे, हेही चिन्ह ऋण आहे. चिन्हे समान म्हणजे बेरीज. तर 3 आणि 2 5, 6 आणि 3 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋणचिन्ह म्हणजे ऋण 95. ओके, त्याचं उत्तर किती येणार आहे? ऋण 95. परत इथे संख्या त्याच आहेत, ही ऋण संख्या आहे आणि धनसंख्या. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी. 71 मधून 71 गेले किती उरणार? 0. आणि शून्याला कोणतंही चिन्ह असत नाही, त्यामुळे आपण ते लिहू शकतो. आता इथे बघा, इथे पहिल्यांदा एक एक उदाहरणं सोडवायची आहेत. ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहेत. 78 इथे एक वजा चिन्ह, इथे एक वजा चिन्ह. तर 78 वजा, परत वजा आलेला आहे. तर 2दा असं जर आलं असेल तर इथे काय करायचं? दोन्ही चिन्ह एकमेकात मिळवायचे, म्हणजे ऋण ऋण काय होणार? धन. म्हणजे 78 अधिक किती येणार? ते 45. मग आता याची जर तुम्ही उत्तर काढायचं ठरवलं तर 5, 8 आणि 5 किती येणार? 13. आणि ह्याचे 1, 7 आणि 4 11 आणि 12 म्हणजे किती येणार? ते 123 येणार. त्यानंतर दुसरं आहे
-19 वजा वजा 27 किंवा ऋणमानामध्ये. तर आता इथे -19 तर दोन्ही वजा वजा काय होणार, हे चिन्ह वजा वजा होणार अधिक आणि 27. आता हे दिसतंय तुम्हाला, हे वजा आहे आणि हे काय अधिक आहे. तर चिन्ह भिन्न म्हणजे वजाबाकी. तर वजाबाकी केल्यावर काय येणार, 27 मधून 19 जर घालवले तर 8 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, धनसंख्या म्हणजे धन 8 असं येणार. तर धन 8 पेक्षा काय लिहा, नुसतं 8 लिहा तरी चालेल. त्याच्यानंतर तिसरं आहे, तिसरं त्याच्यातलं उदाहरण आहे 148 वजा वजा 37, सॉरी 148 वजा वजा 37. आता इथे काय होणार आहे, तर 148 हे वजा वजा काय होतील, अधिक आणि उत्तर किती येणार, 37. ओके, 148 अधिक किती येणार, 37. आता यांची जर बेरीज केली आपण, 8 आणि 7 केले तर ते येणार 15, हातचे 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि परत 1 आहे, तसं म्हणजे 185. वजा वजा फक्त अधिक झाले, तिसरं झालं. आता चौथ्यामध्ये इथं आता आपण हे लिहून घेतलं समजा, तर इथेच सोडवून दाखवतो मी. हे वजा आहे आणि हे सुद्धा काय, हे वजा असेल तर जस्ट मिनिट, इथे दोन्ही चिन्ह ऋण आहेत. चिन्ह समान असल्यास आपण काय करायचं ठरवलेलं आहे, बेरीज. तर या दोन्हींची बेरीज करूया, म्हणजे 200 आणि 120. तर 2 आणि 1 किती येणार, 3. परत डबल शून्य द्यायचं आणि दोघांच्यातलं ऋण चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, ऋण आहे, त्यामुळे ऋण 300 हे त्याचं, सॉरी बेरीज केल्यावर इथे जस्ट मिनिट, इथे ह्या दोन्हींची ऋणचिन्ह बरोबर आहे, फक्त इथं बेरीज आपली थोडी व्यवस्थित करूया. 320, 200 आणि 120 म्हणजे 320 येणार आणि ऋणचिन्ह. आता इथे पाचवं जे आहे, ते पाचव्यामध्ये ऋण 57 ऋण परत किती आहे, ते पुढचं ऋण 48. तर आता इथं काय होणार, तर ऋण 57 मधले हे दोन्ही ऋण ऋण काय होणार, धन होणार, 48 येणार. आता चिन्ह बघा भिन्न आहेत, हे ऋण आहे आणि हे धन आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय करावी, वजाबाकी. म्हणजे जर 57 मधून काय केलं असेल, 48 वजा केलं तर ते 9 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय होणार, 57चं चिन्ह ऋण म्हणजे ऋण 9 हे त्याचं अचूक उत्तर येणार. त्याच्यानंतर 6वं आहे ऋण 15, मध्ये येणार वजा आहे, परत ऋण 24. ओके, तर हे केल्यानंतर इथे ऋण 15 घेतले, मधले हे दोन्ही पण, हा पण ऋण आहे इथला आणि हा पण ऋण आहे, दोन्ही ऋण ऋण काय होणार, धन होणार 24. आता इथे चिन्ह जर भिन्न असतील तर चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजाबाकी. म्हणजे 24 मधून किती घालवायचे, 15. तर 15 आणि 5 20 आणि वरचे 4 9. आता मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, धन येणार. पण धन 9 लिहिण्यापेक्षा नुसतं 9 लिहिलं तरीही चालेल, त्याचा अर्थ तोच होतो. ओके, तर अशा प्रकारे ही आपण सर्व उदाहरणं इथं काय केली, सोडवलेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये जो पुढचा आपला सराव संच किंवा स्वाध्याय जो आहे, तर तो आपण बघूया. याच्या चॅप्टरचं मी पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता. ओके, थँक्यू.